प्रत्येकाकडे फोन आहे, फोनमध्ये कॅमेरा आहे, तर प्रत्येकाला कधी ना कधी फोटो काढायचं काम पडतं आणि ते फोटो प्रोफेशनल कसे दिसतील हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. कॅमेऱ्यामध्ये ग्रीड लाईन ऑन असली पाहिजे. मला त्या झाडाचा फोटो काढायचा, तर मी कसा काढणार? ही जी उभी रेष आहे ना, त्या रेषेवर मी ते झाड ठेवणार आणि जे लँडस्केप आहे ते खालच्या आडव्या रेषेवर ठेवणार. बघा आता फोटो काढतो मी. आता पहिला फोटो, मला या व्यक्तीचा फोटो काढायचा. मी कसा काढणार? हे जे आडवी आणि उभी जी रेष जिथं कनेक्ट होते ना, तिथं त्या माणसाला ठेवलं आहे मी, आणि जे लँडस्केप आहे ते खालच्या रेषेवर ठेवलं आहे. असा फोटो काढला आहे. आणि त्यानंतर मला या झाडाचा फोटो काढायचा. मी कसा काढणार? आता ही जी उभी रेष आहे का, ही उभी रेष मी ठेवली आहे या झाडांवर. खालची जी रेष आहे आडवी, ही लँडस्केपवर ठेवलेली आहे. बघा, आता तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. जिथं पण डॉट कनेक्ट होतात ना, जिथं पण हे उभी रेष आणि आडवी रेष जिथं पण कनेक्ट होते तिथे आपला ऑब्जेक्ट असला पाहिजे. खालची जी रेष आहे ती अशी लँडस्केपवर असली पाहिजे. आणि जर वेळ पडलीच तुम्हाला, जर जास्त खाली घ्यायचा असेल शॉट, तर वरची रेष लँडस्केपवर ठेवायची. हे बघा, वरची रेष आडवी लँडस्केपवर ठेवायची आणि वरच्या या डॉटवर माझा सब्जेक्ट आहे. तर तुम्हाला कधी पण फोटो काढायचे जर काम पडलं तर या ग्रीड लाईनच्या मदतीने तुम्ही फोटो काढू शकता. आणि मी काही फोटो काढले, ते फोटो बघून घ्या, म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं आहे, काय एक्सप्लेन करायचं आहे, तुम्हाला या फोटोमधून लक्षात येऊन जाईल. धन्यवाद.